तुमच्या बहिणीची कोणी विचित्र पद्धतीने छेड काढत असेल आणि तुमच्या समोर एक गन पडली असेल तर तुम्ही काय कराल? पण थांबा, त्या ठिकाणी 5 वेगवेगळे सिनेरियोज आहेत ज्यामध्ये तुम्ही कसे रिॲक्ट कराल हे आपण पाहूयात. सीन पहिला, तुम्ही फक्त 6 महिन्याचे बाळ आहात ना. खरं तर तुम्हाला आता तुमची बहीण माहिती आहे ना समोर पडलेली गन, त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी काहीच नाही करू शकणार. सीन दुसरा, तुम्ही फक्त 10 ते 12 वर्षाचे आहात, त्यामुळे कदाचित तुम्हाला त्या गनबद्दल नॉलेज नसेल, पण ती तुम्ही उचलून समोर तुमच्या बहिणीला वाचवायला ती फेकून माराल आणि बहिणीला वाचवण्यासाठी त्यांच्या अंगावर धावून जाल. सीन तिसरा, तुम्ही 25 वर्षाचे तरुण आहात. मग तुम्हाला त्या गनबद्दल काही नॉलेज नसलं तरी चालेल, ती तुम्ही उचलाल, त्यातला एखादा खटका ओढाल आणि समोरच्या माणसाला जागीच संपवाल. सीन चौथा, या ठिकाणी तुम्ही 60 ते 70 वर्षाचे म्हातारे आहात. तुम्हाला किती जरी वाटलं तरी तुम्हाला या ठिकाणी तुमचं शरीर साथ देणार नाही आणि तुम्हाला ती गन उचलणं सुद्धा अक्षरशः अवघड जाईल. सीन पाचवा, तुम्ही स्वतः मृत्यूशय्येवर आहात. तुमची आता परत सिच्युएशन त्या लहान बाळासारखीच झालेली आहे. तुम्हाला आत्ता काहीच कळत नाहीये. तर मित्रांनो, ही तंतोतंत कन्सेप्ट ज्योतिषशास्त्रात सुद्धा लागू होते आणि याला म्हणतात ग्रहांच्या 5 अवस्था. प्रत्येक राशीमध्ये 30 अंश असतात. 0 ते 6 बाल्यावस्था, 6 ते 12 कुमारावस्था, 12 ते 18 तरुणावस्था, 18 ते 24 वृद्धावस्था आणि 24 ते 30 मृतावस्था. यात सर्वात शक्तिशाली अवस्था म्हणजे तरुण अवस्था. आणि म्हणूनच जेव्हा पत्रिकेतील जास्तीत जास्त ग्रह 12 ते 18 अंशामध्ये येतात तेव्हा पत्रिका ही आपोआपच जास्तीत जास्त सामर्थ्यवान बनते. कारण की तरुण ग्रह हे जास्तीत जास्त फळं देतात. मग ती शुभ असोत किंवा अशुभ, ही त्या ग्रहमानानुसार डिपेंड करतात, पण त्यांची रिझल्ट्स देण्याची ताकद ही सगळ्यात जास्त असते. तर तुमच्या पत्रिकेतील किती ग्रह तरुण अवस्थेत आहेत कमेंटमध्ये नक्की कळवा.